नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मित्रांनो, आज बुधवार आहे आणि त्यामुळे आपला रेसिपीचा दिवस आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अत्यंत साधी रेसिपी पण चविष्ट आणि अत्यंत लोकप्रिय अशी रेसिपी. ती म्हणजे मालवणी तिखटी डाळ. आता ही तिखटी डाळ म्हणजे ज्या दिवशी मालवण्यांच्या घरामध्ये मासे किंवा मटणाचा वार नसेल त्या दिवशी किंवा शिवराक जेवण ज्या दिवशी असेल त्या दिवशी ही तिखटी डाळ करायची पद्धत आहे. जास्त करून ही तिखटी डाळ पावसाळ्याच्या दिवसामध्ये केली जाते. तर ह्या तिखट्या डाळीसाठी आपल्याला सामान काय लागणार आहे ते बघूया. तर तिखटी डाळ करण्यासाठी पहिल्यांदा लागणार म्हणजे डाळ. आता ही हरभऱ्याची डाळ आहे. ही कमीत कमी 4 तास भिजवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हरभऱ्याची डाळ का, तुरीची डाळ चालणार नाही का, मुगाची डाळ चालणार नाही का? चालेल, पण तुरीची किंवा मुगाची डाळ ही विरघळण्याची शक्यता असते आणि ही डाळ जी आहे ही डाळ जरा तशीच्या तशी राहून त्या डाळीला एक बॉडी मिळण्याची आपल्याला गरज आहे. त्याच्यासाठी ही डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ, हा कांदा चिरून घेतलाय, ही कोथिंबीरही वरतून सोडायचे. त्या कोथिंबीरीचे जे दांडे आहेत ते फुकटं घालवायचे नाही आहेत, त्यामुळे इथे मी ते बारीक चिरून घेतलेत. टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, हा मालवणी भाजका मसाला, हळद, हिंग, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे इथे कांदा आणि खोबरं हे भाजून वाटून घेतलेलं आहे. तेव्हा आता आपण सुरुवात करूया. हे इथे पाणी तापत ठेवलेलं आहे, गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि हे इथे तेल आपण ठेवलंय आणि आता हा कांदा त्याच्यावरती घालतोय. तेलावरती हा कांदा घातलाय, हे कोथिंबीरीचे दांडके घातलेले आहेत चिरलेले. आता हा कांदा हा असा जरा पारदर्शक झाला की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट आपल्याला घालायची आहे. मी ही विकतची वापरलेली आहे, तुम्ही ती घरात करून वापरू शकता. आणि ही अशी व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये हे उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. हे उभे चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत. आता हे घातल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. 1 छोटा चमचा हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट आपल्याला वापरायचं आहे. आता हा जो मालवणी मसाला आहे, ह्या मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी मिरची असते, त्यामुळे आपण लाल तिखट हे जपून वापरायचं आहे. आणि त्यानंतर हा 2 भरलेले चमचे मालवणी मसाला मी घातला आहे. थोडा मला कमी वाटतोय म्हणून थोडा जास्त मालवणी मसाला घातलेला आहे. आणि आता हे जे मसाले आहेत हे मसाले हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता हे मसाले जळू नयेत म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपण. हे बघा, हे असं जरासं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले हे व्यवस्थित टोमॅटो सकट शिजून द्यायचे आहेत. आता अशा रीतीने हे बघा टोमॅटोही शिजलेला आहे, हा मसाला सगळा भाजून निघालेला आहे
हे तेल सुटलंय या ठिकाणी, तेव्हा आता आपण ही जी डाळ आहे ही डाळ आतमध्ये घालणार आहोत. ही डाळ आतमध्ये घालायची आणि जरा हलवून घ्यायचं आहे. गॅस जरा मोठा केलेला आहे आणि नंतर ही असं उकळायला लागलं की हे बघा, ही असं उकळायला लागली, हे बघा बाजूने उकळायला लागलेलं आहे. हे उकळायला लागलं की हे जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं हे वाटण आतमध्ये घालणार आहोत. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून ही डाळ चांगली आळेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती ही ठेवायची आहे. तेव्हा मंडळी आता बघा, हा तेलाचा तवंग वरती आला, याचा अर्थ हे सगळं हे व्यवस्थित शिजलेलं आहे, भाजलं गेलेलं आहे. तेव्हा आता हे बघा, आता हे खूपच घट्ट आहे, हे असंच आपल्याला खाता येईल. मला एक विचारायचं होतं, तुम्ही जे आता खोबरं आणि ह्याचं वाटण घातलं तर ते सुकं खोबरं होतं की ओलं? ते सुकं खोबरं होतं. या प्रमाणामध्ये ही डाळ करण्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा हा चुलीत भाजायचा आहे आणि 2 बोटा एवढं सुक्का खोबऱ्याचा तुकडा हा चुलीत किंवा गॅसवरती भाजून आणि मग तो वाटून घेतलेला आहे. तो सरळ अग्नीवरती भाजल्यामुळे तो असा काळा दिसतोय. जर मी तो ह्या कढईमध्ये भाजला असता तर तो सोनेरी दिसला असता, सोनेरी गुलाबी झाला असता, काळा झाला नसता. तेव्हा आता ही डाळ जर अशीच आपण घेतली तर ही आपल्याला पोळी किंवा भाकरी, पुरी, फुलके याच्याबरोबर खाता येईल. पण मालवणी डाळ ही एवढी घट्ट होत नाही, तर त्यासाठी आपण हे उकळतं जे पाणी आहे हे पाणी आपल्याला जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यात घालायचं आहे. आणि आता हे पाणी घातलं की पुन्हा एकदा याला उकळी येऊन द्यायची आहे. तेव्हा मंडळी अशा रीतीने याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सारखं करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही त्याच्यावरती भुरभुरवायची आहे आणि ह्याला थोडंसं अजून थोडा वेळ उकळायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तेव्हा मंडळी आता आपण बघाल इथे पान वाढलेलं आहे. हा भात आहे, धनश्री जातीचा तांदूळ आहे. आमचे मित्र अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या यूट्यूब चॅनलमधले त्यांच्या घरी गेलेले असताना त्यांच्या वडिलांनी हा भात आम्हाला दिला होता, तांदूळ त्याचा हा भात आहे. ही तिखटी डाळ ही या चण्याच्या डाळीची थोडी जास्त झाली होती म्हणून बाहेर काढून घेतली आणि त्याची चटणी केलेली आहे. ही आंबट डाळ आहे म्हणजे ह्याच्यामध्ये लिंबू पिळलेलं आहे आणि ही चटणी आहे. आणि हे चणे, हे सगळं असा चण्याचा बेत आहे. हे असे सगळे चणे हे कांदा टोमॅटोवरती परतून घेतलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, आता एक लक्षात घ्या, ही डाळ जी आहे ही डाळ कांदा आणि खोबरं याच्यावरती कुठलीही पालेभाजी, माठ, चवळी, पालक, मुळा हे घालून केलं तर ते ह्याच्याबरोबर चांगलं लागतं. कुठलंही कडधान्य भिजवलेलं हे कांदा आणि टोमॅटोवरती थोडंसं खोबरं घालून ते परतलं तर तेही या डाळीबरोबर आणि भाताबरोबर चांगलं जातं. या डाळीबरोबर आपण पोळी
गरमागरम फुलके, पुरी, मालवणी वडे किंवा भाकरी खाऊ शकतो आणि भाताबरोबर तर फारच चांगले लागते. आता यातली आणखीन एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीची चव मी काही घेतलेलं नाही, पण आमच्या आजूबाजूला जे मालवणी लोक आहेत ते सांगतात की या डाळीबरोबर कुठलाही भाजलेला सुका मासा किंवा ओला मासा हा अत्यंत चांगला लागतो. सुका जवळा म्हणा किंवा सुके बोंबील हे तळून या डाळीबरोबर चांगले लागतात असं मी ऐकलेलं आहे. लागतही असेल, कारण ते खाण्याचा प्रघात इथे जास्त आहे. विशेष करून ज्या वेळेला लावणीचा हंगाम असतो त्यावेळेला हे सूप टाईप ही डाळ आणि भाजलेला मासा, कारण त्यावेळेला ओले मासे नसतात, त्यामुळे भाजलेला मासा या डाळीबरोबर चांगला लागतो. तेव्हा मंडळी, खाण्यासाठी तयार आहे मालवणी डाळ. तेव्हा तुम्ही सर्वांनी ही मालवणी डाळ घरीत करा आणि मला कशी झाली आहे ते सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.